अतः श्री साई सच्चरित अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन भक्त निजठाया जाता परतोन कैसे ते क्षीण पावत तैसीच बाबांची भक्ष्यवृत्ती आ निर्वाणांत जी सेविली होती ती पंचसूनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या तैसेची आ ब्रह्मस्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत साईची होनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी म्हणून सकळ श्रोतेजन प्रार्थितो मी श्रवणावधान सादर परिसता या कथा पावन कृतकल्याण पावाल। शिर्डीच्या यात्रेचे हे लक्षण बाबांची अनुज्ञा झाल्याविण यात्रे करू परतता जाण करीतो आमंत्रण विघ्नांते तीच एकदा आज्ञा होता शिर्डीत येईना क्षण एक वसता चढलेच विघ्नमाथा अनुभव समजता आहेच आज्ञे बाहेर जे जे वागले तयांचे वाटेत हाल झाले किती एकांच चोरांनी लुटले स्मरण राहिले जन्माचे भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता कोणीच उपाशीच घाईने निघता गाडीन मिळता उपाशी रखडता अनेक भक्ताही पाहिले। एकदा पाटील तात्या कोते कोपर गावास चालले होते आठवड्याचा बाजार तेथे जाहले येते मशिदी तांगा ठेविला उभा करून घेतले बाबांचे दर्शन चरणवंदीला येतो म्हणून हे आज्ञापन मिश केले भक्त करतो टाळाटाळ बाबा जाणत वेळ अवेळ पाहोनी तात्या उतावेळ म्हणती अंमळ थांबावे राहू दे होईल बाजार जाऊ नको गावाबाहेर परी पाहुनी तात्यांचा आग्रह भार म्हणाले बरोबर श्यामाने काय श्याम्याचे आहे कारण केले तया आज्ञेचे अवगणन बैसले तात्या तांग्यात जाऊन बाजारा लागून चालले दोहन घोड्यात एक चपळ रुपये 300चे पाठबळ साऊळ विहीर येता जवळ अति उच्छृंखल चालले कधी न खाणारा चाबूक फटका बाजारा जाणारा न भरता गटका घोडला पडला कंबरेत लटका भरला टचका एकाएकी कैचा बाजार कैंचे काय तात्यास आठवली साई माय वेळी एकतो टळता पाय नाही उपाय गतगोष्ठी ऐसेच आणिक एकदा घडे तात्या कोल्हार गावा निघाले तांगा जोडून पुसाया आले वंदिली पावले बाबांची आता जाऊ येतो म्हणाले पूर्णानुमोदन नव्हते मिळाले तथापि तात्या तैसेच निघाले परीचा वर्तले काय पुढे तांगा आधीच तो भिरक्याचा बेफाम भरधाव उधळला साचा पाहिन वाट खळगे खाचा जीवावरचा प्रसंग असो तो साई कृपेने टळला तांगा बाभुळीवर आदळला बरे झाले तेथेच मोडला दगावटावला पुढील ऐसाची एक मुंबा पुरस्थ आंग्ल भौम थोर गृहस्थ मनी धरुणी काही हेत आला दर्शनार्थ साईंच्या होता चांदोरकरांचा वशिला पत्र लाविले माधवरावाला तंबू एक मागून घेतला निवास लादला सुखाचा बाबांची या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेल मशीद परतेन दर्शन येऊन स्वच्छंद अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र यत्न केला 3 वेळा मशिदीच चढावयाला परी तू सर्व निर्फळ गेला पाहुणा हिरमुसला मनात इच्छा होती तयांचे मनी मशिदीत जाऊनी वरती वंदावे बाबांचं गुडघे टेकुनी हस्तचुंबुनी बैसावे इच्छा तयाची ऐसी बाबा न येऊ देत तयासी मशिदीत बैसावयासी आपले पाशी ते दवा खालीच सभा मंडपी असावे तेथेची पाहिजे तरी बैसावे दर्शन घेणे तेथून घ्यावे परी न यावे वर्तेणे असो पुढे तो निघे जावया अंगणी आला निरोप घ्यावया जाशील उदयक म्हणती तया घाई कासया ही इतुकी लोकाही बहुत कथिले नाना परी तया विनविले परवानगी न होता जे गेले बहुपस्तावले म्हणूनी होणार पुढे काही न चले नाही तयांच्या मनात पटले परवानगी विरहित निघाले हाल झाले मार्गात गाडी आरंभी नीट चालली पुढे घोड्यांनी वाट सोडली साऊळ विहीर मात्र ओलांडली तो पुढे आली बायसिकल गृहस्थ होता मागेत बैसला पुढे तांगा एकागी चमकला तोल जाऊनी तैसाच कलतला मागे उलटला मार्गात महत् प्रयत्न तांगा थांबविला गृहस्थ घसरत गेला मग उचलणी तांग्यात बैसाविला तांगा केला पुढारा शिर्डी राहिली एकीकडे मुंबई राहिली दुसरीकडे कोपरगावी हॉस्पिटल तिकडे तांगा मग तिकडे घेतला असो काही दिवस तेथ गृहस्थ पश्चाताप व्यथित
होते अवज्ञा प्रायश्चित, भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले. लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू लागले. करुण धजले अभेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले, उपाशी राहिले, चुरमुरे फाकेले किती एकी. तीच आज्ञा जयांनी वंदिली, अवेळी ही गाडी साधली. मुसाफिरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती, रुचा विका बाबांप्रती. ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणे तयांचे उचित. आनंद दे साधी निजहित, साधी गृहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्तवित्त, साईपदी जो समर्पित. ऐसा जो साईंचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यांसी हो मी प्रथमता. न देता आधी तया अवदान, स्वय गृहस्थ जे करीव सेवन. आचरू लागे चांद्रायण, शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी या प्रती, निषेधील से पाक निष्पत्ती. ते करू जाता चांद्रायणमाथी, आदळे निश्चिती तयांच्या. म्हणवूनी तयांची उदरपूर्ती, शास्त्रे निरविली गृहस्थांवरती. यती कधीही न उद्यम करती, कराव्या भरती पोटांची. बाबा नव्हेत गृहस्थ, किंवा नव्हेत वानप्रस्थ. केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त, भिक्षाची प्रशस्त तयांची. अखिल विश्व माझे घर, मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्म अक्षर, हा दृढबोध निर्धार दयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार, तया विश्वकुटुंबियास्यची साचार. इतरांचे विडंबन प्रकार, चव्हाट्यावर पहावे. आधी त्यजावी पुत्रेषणा, मग वित्तेषणा. लोकेषणा, जो ऐषणात्रय निर्मुक्त जाणा. तेणेची भिक्षाशना इच्छावे. नातरी भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे. महाराज तुकाबांचे गाणे, अर्थाविणे हे निस्सार. साई समर्थ महान सिद्ध, लहान थोरा हे तो प्रसिद्ध. परी आम्हीची सदा आशाबद्ध, असन्नद्ध सत्पदी. पंचमहायज्ञावीण, गृहस्थास जे निंद जेवण. ते शिर्डीस रोज पवित्र भोजन, स्वय करवून घे साई. प्रत्यही 5 घरे जाई, अतिथी यज्ञाचे स्मरण घेई. भाग्यवान हा लाभ घेई, आपले घे ही बैसून. सारुनिया जे पंचमहायज्ञ, अविष्ठान्न करती सेवन. अज्ञात पंचसूना पापघन, तयांचे निर्दहन तेणेनी. कंडनी चुल्ली पेषणी, उदकुंभी आणि मार्जनी. ही पंचसूना या नावांनी, आहेत जणी प्रसिद्ध. उखडी धान्यदाणा घालुनी, वरी मुसळाचे घाव हाणुनी. तूस कोंडा टाकीती काढुनी, होते न जाणुनी जिवहिंसा. पडेना ते धन्य पचनी, प्रयोग इतका झाल्या वाचुनी. म्हणून हे पंचसूनाग्रणी, पापकंडणी नावया. चुलीस सरपण लाकडे लाविती, तेणे पाक निष्पत्ती झाली. तेथेही नकळत जीवहत्या घडली, त्या नाव चुल्ली पाप दुजे. घेऊनी जाते वा जातणी, पिष्ट करता धान्याचे कोणी. नकळ असंख्य जीवांची हानी, होते त्या पेषणी हे नाव. वापी कूप तडागामधुनी, कुंभ घेऊनी आणती पाणी. किंवा नरनारी दुधाधुनी, असंख्य प्राणी मरतात. साधा वया कुंभ स्वच्छते, घासिता वा उटिता हाते. अनिच्छा जी हत्या घडते, पाप चौथे उदकुंभी. तैसेची शीतोष्ण उदगे स्नान, करू जाता सडा संमार्जन. जीव हत्या घडे जी दारुण, मार्जनी जाण त्या नाव. या पंचपाप निर्मुक्तीस, पंचमहायज्ञ गृहस्थास. होता पंचसूना निरास, चित्तशुद्धीस लाधेतो. चित्तशुद्धीचे हेची बळ, शुद्ध ज्ञान उपदे सोज्वळ. ज्ञानानंतर मोक्ष अढळ, पावती सफळ भाग्याचे. असो हे साईंचे भैक्षव्रत, लिहिता लिहिता वाढला ग्रंथ. परिसा एक कथा अनवर्थ, अध्याय समाप्त करू मग. प्रेम असावे मात्र चित्ता, कोणाही सवे काहीही धाडिता. झाली जरी तया विस्मरणता, बाबा न विसरता मागत. असो भाजी भाकर पेढा, भक्तिभाव असावा आगाडा. भेटता ऐसा भक्त निधळा, साईस उबडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्ताची कथा, एकता आनंद होईल चित्ता. कोणीही स्वीकृत कार्य चुकता, बाबाची रस्ता दाविती. ऐशी ही गोड शिक्षण पद्धती, योग्य वेळी देती जागृती. धन्य भाग्याचे जे हे अनुभविती, आनंद तिसी अवर्ण्य. भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम, वडील जयांचे आत्माराम. तरखड जयांसी उपनाम, विश्रामधाम साई जया. परी जेणे नित्य संबोधन, ते बाबासाहेब तरखड जाण. तेणेची ही पोथी चालवू आपण, नाही कारण या परते. साई प्रेमे उचंबळून,
तरखड जै जात ओथंबुन करू लागती अनुभव कथन काय ते श्रवण सुखकर काय तयांचे भक्तिविभव पदोपदी साईंचे अनुभव एका मागुनी एक अभिनव सरसाविर्भाव जैकती बाबासाहेब अतुल प्रेमी साईंची आलख्य प्रतिमा धामी भव्य चंदनी देव्हारा नामी पूजनकामी त्रिकाळ तरखड मोठे पुण्यवान पुत्रही पोटी भक्तिमान साईस नैवेद्य समर्पिल्याविण करीना अन्नग्रहण तो करुनिया प्रातस्नान काया वाचा मने करून करी नित्य छबीचे पूजन नैवेद्य समर्पण भक्तीने हा तयाचा नित्यकर्म असता चालला अविश्रम झाला सफल परिश्रम अनुभव अनुत्तम लादला माता ही साईंची परमभक्त शिर्डीस जाऊ लागली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे हा हेत वडिलांचा इच्छा तीयसे शिर्डीस जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे तेथेची काही दिवस क्रमावे चरण सेवावे प्रत्यक्ष ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नव्हते मुलांचे मनात कोणी मागे पूजा घरात करेल नियमित ही चिंता वडील प्रार्थना समाजिष्ट तयास मूर्ती पूजेचे कष्ट देणे कैसे होईल इष्ट कोडे हे प्रकृष्ट मुलाला तरी जाणोनी तयांचे मनोगत चिरंजीव प्रयाणी उद्यत प्रेमा पुरस्सर वडिलांचं विनवित काय ती मात परिचावी साईस नैवेद्य केल्याविणे जरी कोणीही अन्न न सेवणे हे इतुके मान्य केलियाविणे घडे न जाणे निश्चित हे मुलाचे नित्यव्रत वडिलांचं होते आधीच अवगत जा मी करीन नैवेद्यनित राहितो निश्चिंत वदती ते आधी न करिता साई समर्पण न करू कोणीही अन्नभक्षण हे माझे वचन मानी प्रमाण न करी अनुमान जा स्वस्थ प्राप्त होता हे आश्वासन मुलास शिर्डीस करी प्रयाण पुढे उगवता दुसरा दिन करती पूजन तरखड स्वये बाबासाहेब तरखडांनी पूजन आरंभीच दुसरे दिनी आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी लोटांगणी प्रार्थिले मुलगा जैसी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी कवाई तन घडावी मज करी प्रेम अंतरी द्या माते ब्रह्म मुहूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थना पूर्वक पूजन तरखड करू लागले प्रतिदिन नैवेद्य समर्पण समवेत नैवेद्यार्थ शर्कराखंड बाबासाहेब अर्पित अखंड ऐसा नियम चालला उदंड पडला त्या अखंड एकदिनी व्यवहार व्यापृत अंतःकरण तरखंडास नाही राहिले स्मरण होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्याविन एक दिन एका मोठ्या गिरणीवरी तरखंड साहेब मुख्य अधिकारी तदर्थ प्रातःकाळचे प्रहरी जाणे बाहेरी नित्यत्या पुढे मग दुपार भरता बाहेरून परत येता पूर्व निवेदित शर्करा प्रसादता भोजनी बैसता पावतते ऐसा नियम चालला पडले एकदा विस्मरण चित्ता राहिली शर्कराखंड निवेदनता प्रसाद ग्रहणता अंतरली करावया बैसता भोजन शर्करा शेष स्वयंपाकीण पात्रीवाडी अनुदिन तीच की जाण अन्नशुद्धी परी ते दिवशी पूजा समयी होऊनी काहीतरी घाई शर्करा नैवेद्य राहून जाई प्रसाद ठाई पडेना त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होऊन साई प्रतिमा अभिवदुंदन शस्त्रुनयन बोलत बाबा ही काय माया दाविली कैसी मजला भूल पाडली कवायतची मस्करी घडविली क्षमा वहिली मजकरा नव्हे भूल हे महापाप पावलो मी महदनुताप चुकलो मी निस्त्रप व्हावे मज सकृप महाराजा लोटांगण घातले छबीचे चरणा सखेद गहिवरले अंतःकरणा म्हणती महाराज दयाघना करिगा करुणा मजवरी ऐसे वदत मुलासपत्र धाडिले होऊनी अति लाचार घडला मज कडुनी प्रमाद थोर क्षमा करगा प्रार्थावे दया कराया अनन्य शरणा ऐसी साईस भाकावी करुणा अभय कर आणि अभय वचना मागावे दीना दासाते वांद्रे ग्रामी हा प्रकार शिर्डी 100 कोस दूर तात्काळ तेथे पावली खबर परिसातै उद्गार बाबांचे भूत भविष्य वर्तमान देश काला दिन्न वच्छिन्न महाराजांचे त्रिकाल ज्ञान पहाते प्रमाण प्रत्यक्ष इकडे मुलास शिर्डीस असता तेच दिनी ते समय जी वार्ता घडली साईस बंधू जाता श्रोता सावधानता परिसावी मुलगा येऊनी अति उल्हासता आई समवेत चरण वंदिता साई जे आईस वदले ते परिसता पावला विस्मितता अत्यंत काय करावे आई आज गेलो मी वांद्यास जैसा रोज नाही खावया प्यावया पेज उपाशी मज यावे लागले कैसा पहा ऋणानुबंध
कवाड होते जरी बंद, तरी मी प्रवेशलो स्वच्छंद. कोण प्रतिबंध मज करी, मालक नाही मिळाला घरी. आतडी माझी कळवळली भारी, तैसाच मी अन्नाविण माघारी. भर दुपारी परतलो, ऐसे हे बोल जेव्हा परिसले. चिरंजीवांनी तात्काळ ताडिले, आपले वडील बहुधा विसरले. दावाया चुकले नैवेद्य, मुलगा बाबांसी करी विनंती. मजला जाऊ द्या घराप्रती, बाबा तयास जाऊ न देती. तेथेची घेती ते पूजा, त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलांचे अंतःकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नयनी दाटले, अश्रू लागले वाहवया. पहा कैसा हा साईंचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळेल. ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेही. याच मुलाची प्रेमळ आई, शिर्डीत असता एके समयी. करीत अनुग्रह बाबा साई, ती नवलाई परिसीचे. असता येथे भोजनागारी, पात्रे वाढून झाली तयारी. इतक्यात एक श्वानद्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती जी पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतकुर. तो एक चिखलात माखला सुकर, तेथे क्षुधातूर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणे, नाही बाईंच्या ध्यानीमणी. परी दुपारी आपण होऊनी, तीच साईंनी काढली. दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बसता दूर. साई सादर पुसती, आई त्वा आज मज जीव घातले. तेने हे आकंठ पोट भरले, होते हे प्राण व्याकुळ झाले. ते तृप्त केले घेतवा, ऐसेच करीत जावे नित्य. हेच कामी येईल सत्य, मशिदीत बैसून मी असत्य. बोलेन हे त्रिसत्य घडेना, ऐशीच माझी दया जाणावी. भुकेल्या भाकर आधी द्यावी, आपल्या पोटानंतर खावी. धरावे जीवी हे नीट, काय बदले हे साई समर्थ. बाईस काहीच कळेना अर्थ, काय असावा की भावार्थ. वाणी निरर्थक नव्हे कदा, म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे. घडावे तरी मजकरी कैसे, मीच परतंत्र देऊनी पैसे. मिळतैसे खातसे, सेवून या ती प्रेमाची भाकर. झालो मी तृप्त निर्भर, अजून मजला येती ढेकर. बाबा प्रत्युत्तर करीतात, तू जेऊ बैसता द्वारी येता. पोटी शुधेची जया व्याकुलता, त्वा देखिले त्या स्वाना अवचिता. मज एकात्मता तयासवे, तैसे सर्वांगी माखिला चिखलासी. देखिले त्वा जया सुकरासी, भूकेने व्याकुळ झालेली यासी. माझी तयासी एकात्मता, एकोणी बाबांची वचनोक्ती. बाई पावली विस्मय चित्ती, श्वाने सुकरे मांजरे वावरती. बाबाची काय ती समस्त, कधी मी श्वान कधी सुकर. कधी मी गाई कधी मांजर, कधी मुंगी माशी जलचर. ऐसिया विचरत रूपे मी, पाही भूत मात्री जो मज. तोच माझी या प्रीतीचा समज, तरी तू भेद बुद्धीन ते त्यज. ऐशीच भज मज लागी, वचन नव्हे ते परमामृत. सेवुनी बाई सद्गदित, नेत्र आनंदाश्रू भरित. कंठ दाटत बाष्पानही, ऐसीच आणिक या बाईची. कथा सुंदर प्रेमरसाची, समर्थ साईंच्या भक्तैक्यतेची. एकात्मतेची निजखुण, घेऊन कुटुंब मुलं बाळे. एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले, देई ती वृत्तांक फळे. प्रेम समेळे तयांचवे, विनवी तयांचे कुटुंबास. भरीत एकाचे करी बाबास, दुजयाच्या तळून काचऱ्या खरपूस. वाढी बहुसव तया ते, बरे म्हणून ती वांगी घेतली. बाई जेव्हा शिर्डीस पातली, आरती पाठी भोजन वेळी. घेऊन गेली भरीत, नित्याप्रमाणे नैवेद्य दावणी. बाई गेली ताट ठेवणी, सर्वांचे नैवेद्य गोळा करुणी. बाबा भोजनी बैसले, भरिताची चवी चाकिता. लागले रुचकर वाटे ते समजता, काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता. वदती आणता आणात्या, निरोप गेला राधाकृष्णीच. बाबा खोळंबले जेवावयास, काचऱ्यांवरी गेले मानस. करावे काय समजेना, हंगाम नाही हा वांग्यांचा. आता हा पदार्थ होणार कैंचा. शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा चालला. तिने आणले जे ताट, भरीत हे तो होते तयात. असतील तिची या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले. म्हणून या तिचे पाशी पुसता, कळली काचऱ्यांची अनवर्थता. एवढे बाबांचे प्रेम का त्याकरिता, चुकले समजता कळून. बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नीन मागाहून म्हटले, दुसरे ते चिरले तदर्थ. पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जै कळली समजता. जो तो आश्चर्य करीता, पाहुनी व्यापकता साईंची. आणिक एकदा डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी, याच बाईने अतिप्रेमेसी पेढाबाबांसी पाठविला.
बाळा राम परलोकवासी, क्रिया कर्मांतर करावयासी, मुलास त्याच्या जाणे शिर्डीशी, पुसावयासी पातला, जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडांपाशी, तया सवे काही बाबांसी, द्यावे मनासी कुटुंबाच्या, पेढ्यान वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही, आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची, शिवाय तो मुलगा सुतकी, पेढाई एक उच्छिष्ट शिल्की, तोच पाठवी तया सेवेची की, साईमुखी अर्पावया, म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊन जाई, प्रेमा पुरस्सर हाच देई, खातील साई आवडीने, पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला, पेढा बिऱ्हाडी विसरून राहिला, धीर तै धरला बाबांनी, पुढे जेव्हा तिसरे प्रहरी, मुलगा पुनश्च आला दरबारी, तेव्हा विसरला पूर्वींच्या परी, आला रिक्त करी मशिदीस, त्वान मजसाठी काय आणले, बाबांनी त्यास पुसून पाहिले, काही नाही म्हणता पुसले, स्मरण दिले लव मात्र, तुला कोणी काही वस्तू दिधली नाही का मत प्रत्यर्थ, नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती, अरे घराहून निघते वेळी, नाही का दिदला तुझ्या जवळी, खाऊ आईने प्रेम समेळी, तेव्हा मग झाली आठवण, झाला अति लज्जायमान, कैसे तरी पडले विस्मरण, अधोवदन क्षमा मागून, चरणबंधून निघाला, धावत धावत बिऱ्हाडी गेला, पेढा आणून बाबांचा दिदला, हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा, ऐसा हा साई महानुभाव, जया मनी जैसा भाव, तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव बाळवी, आणिक या कथांचे इंगित, भूती सदैव पाहता भगवंत, हेची सकल शास्त्रसंमत, हाचे सिद्धांत येथील, आता पुढील अध्याय श्रवणी, कळून येईल बाबांची राहणी, कोठे ते निजत कवण्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णिजे, हेमाड साईपदी शरण, श्रोता आदरे करिजे मनन, झाली या कथेचे निधिध्यासन, कृतकल्याण पावाल, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, नवमोऽध्यायः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।